याच्या अगोदर मला तर वाटतंय मोराबे संघाने सर्वात जास्त धावा बनवल्यात. म्हणजे आता जर या मॅच मध्ये थेट जो जास्त धावा बनवेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊन कांचन पालकर तो मोराबे संघाविरुद्ध ना ती मॅच खेळेल, ती क्वालिफायर मॅच असेल. या ऐकूया पुढचा आवाज दीपक पाटील सर यांच्याकडे. गीतेश मडवी ज्याने खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावला आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज प्रीतला आपण पाहणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील सर. थँक्यू व्हेरी मच. रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहानी स्पोर्ट्स न्हावेकाडी. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल कोलात टाकला होता. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चांगला बॉल इकडे मात्र डिलिव्हर करत असताना प्रीत सुरुवात चांगली झाली. न्हावेकाडीचा आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल उल्वे. उल्वेचे सुद्धा बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले आपल्याला. उल्वे नोड मधील सगळ्या संघांचा खरं तर सहभाग होता या स्पर्धेमध्ये. कट केला इकडे मात्र हळूवारपणे कट केलं होतं. इकडे मात्र थोडंसं मिसफील्ड झालं आणि बॉल निघालाय. ती बॅकवर्ड पॉइंट मॉडेलच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल 4 धावांकरता पसार. चौकार. सुंदर चौकार पाहायला मिळाला. गीतेश मडवीच्या बॅटमधून धावसंख्येला सुरुवात होत असताना चौकारानं लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड विकेट आहे. बाकी मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये आहेत आणि त्याच कारणास्तव मोठी गॅप आहे खरं तर. आणि पहिलं षटक म्हटलं की तुम्हाला बऱ्याचशा गॅप्स शोधाव्या लागतात. सर्कलचं रिस्ट्रिक्ट क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारी या ओव्हरमध्ये जर गॅप शोधलं मगाशी चौकार आला होता. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी सपाट असं संपूर्णपणे क्रीडांगण आहे आणि त्यामुळे बॉल पळतो इकडे. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र हलकीशी अपील पाठीमागून पाहायला मिळाली होती आणि इकडे मात्र फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागलाय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. थँक्यू डीजे. तुषार कोळी आलाय तिसऱ्या क्रमांकावर. आकाश मडवी परतलाय. जेल घेतल्यानंतर त्यानं पंचांकडे पाहिलं सुद्धा नाहीये. खेळाडू वृत्तीनं सध्याच्या घडीला अनेक खेळाडू खरं तर मैदान सोडताना दिसतात आणि फार चांगलं सुद्धा लक्षण आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. थोडंसं पंचांवरचा सुद्धा भार कमी होतो कारण फलंदाजाला पहिल्यांदा माहीत असं खरं तर तो स्वतःहून बाद आहे की नाही आणि बाद झाल्यावरून स्वतःहून बाहेर निघणं हे खरं तर खेळाडू वृत्तीचं दर्शन मात्र दिलं ते आकाश मडवीनं. 5 धावा झाल्यात. कार वारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच थोडेसे शहारे येत असतील आता मात्र अंगावर कारण संपूर्णपणे खाडीच्या जवळचं मैदान आणि त्याच कारणास्तव इकडे स्पर्धा म्हटली की न्हावेकाडीची थंडी तुम्हाला नक्कीच जाणवते आणि प्रेक्षक वर्ग आपण येत असाल इकडे सामना पाहण्यासाठी जवळ खरं तर स्वेटर जॅकेट्स आपण घेऊन या कारण गार वारा प्रचंड आहे. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज प्रीत मात्रेकडे. त्याला नुकतीच सफलता मिळाली. 5 धावा झाल्यात.
रॉयल उल्वे संघाच्या धावफलकावर. तुषार कोळी मैदानामध्ये, एक हार्ड हिटर बॅटर आहे तुषार. 4 चेंडू समाप्त झालेत, पहिलं षटक सुरू आहे. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागले आणि विकेट किपरच्या हातामध्ये. हा झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज आल्या पावली माघारी परतेल. तुषार कोळी यावेळेस मात्र शून्यावर बाद. दुसरी सफलता यावेळेस मात्र मिळवली ती प्रीत मात्रेनं. ऑन अ हॅट्रिक नाव गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 महत्वाचे धक्के दिलेत ते प्रीतनं. रिहानी स्पोर्ट्स नावेकाडी संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाचे 2 प्रमुख फलंदाज मात्र बाद केलेत. सुपर बॉलिंग ऑन अ हॅट्रिक नाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अश्वित खारकर दाखल झालाय. हॅट्रिक बॉल त्याला खेळायचा आहे. इकडे प्रीत मात्रे आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा वेगळा प्रयत्न करून बघितला फलंदाज अश्वितनं, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. पहा जागेवरूनच खरं तर पाहायला गेलं तर बेंड झाला होता आणि इम्प्रोव्हायझिंग पण नव्हतं खरं म्हणायचं झालं तर. शपल सुद्धा झाला नव्हता, जागेवरूनच तो बनवत होता फटका. परंतु इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद 5 रॉयल उल्वे. थँक्यू डीजे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज शिव मोकल सज्ज होते. एका बाजूला गीतेश मडवी, दुसऱ्या बाजूला अश्वित खारकर अशी जोडी रॉयल उल्वे संघाकडून. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल. शिवमचा पहिलाच बॉल बैठक मारले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आतमध्ये ढकललंय चेंडूला. चांगला प्रयत्न सीमारेषेलगत पाहायला मिळतोय आणि जरूर आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. 2 रन्स मिळतील तर रॉयल उल्वे टीमची टोटल 7 या आकड्यावर. सीमा रेषेलगत होता, झेल सुद्धा होऊ शकला असता, परंतु त्याला बघितलं कदाचित बॉडी बॅलन्स गेला तर मात्र नुकसान होऊ शकेल. त्या सिच्युएशनला उंच उडी मारत त्यानं बॉलला आतमध्ये ढकललंय. हा पहा थोडासा हॉलीबॉल आपल्याला पाहायला मिळाला. टच होते खरं तर सीमा रेषेच्या दिशेनं. या 2 धावा मिळतील. ओ यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता लॉंग चेस आहे. बॉल सर सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल आणि येतोय गीतेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. 11 धावा झाल्यात आतापर्यंत धाव फलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. रॉयल उल्वे संघ पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 6 धावा गीतेशच्या बॅटमधून येताना दिसल्यात. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट करत बॉल सरळ विकेट किपरकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली ती शिवम मोकलकडून. 9 चेंडू समाप्त झालेत. 11 धावा बऱ्यापैकी स्कोर रोखून ठेवलाय तो रॉयल उल्वे संघाचा. रिहानी स्पोर्ट्स नावेकाडी घरच्या मैदानावर खेळत असताना आणखीन एक नावेकाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
ओ द विकेट इकडे बॉल पाठीमागे फाईन लेगला फिल्डर आहे झेल टिपलाय. संजय शेठ ठाकूर तिकडे होते ब्रियानी एंटरप्राइजेसचे आणि त्यांनी मात्र झेल टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का रॉयल उल्वेज संघाला 11 या धावसंख्येवर. ही महत्वाची विकेट मात्र प्राप्त केले शिवम मोकलला. खूप चांगला झेल त्या ठिकाणी या फाईन लेगला मात्र संजयजी ठाकूर यांच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आला. आणि आता थोडंसं टेन्शन वाढेल. खरं तर रॉयल उल्वेज संघाचं कारण 3 फलंदाज गमावलेत. शिवम मोगल कमबॅक करत असताना पाठीमागच्या 2 बॉलमध्ये डॉट निघालेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धाबा दिल्या होत्या. चांगले कमबॅक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश पाटील. हा फुल टॉस होता. ड्राईव्ह केला. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला. ओ इकडे बाद होऊ शकेल. यस तसंच घडतंय. आणखीन एक धक्का लागेल. ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला. कॉलिंग नव्हतं आणि त्याच कारणास्तव रॉयल उल्वेज संघ मात्र आणखीन एक फलंदाज गमवेल. 11 वर चौथा धक्का. थँक्यू डीजे निखिल. 11 वर 4 अशी थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते रॉयल उल्वेज संघाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना सूरज पाटील, अश्वित खारकर, त्याला थोडासा किल्ला लढवावा लागेल इथून. मात्र चांगली बॅटिंग तो करू शकतो. गोलंदाज शिवमचा बॉल एज लागले. समोर पुढ्यात पडला फर्स्ट स्लीव्हला. पहा आणखी एक झेल होऊ शकला असता. थोडासा शॉट होता परंतु इकडे 1 रन मिळाली. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड रॉयल स्पोर्ट्स उल्वेज संघाचा 4 गडी बाद 12 धावा. आला चिंता तुझे आई बापाला, लेकी आता तू लग्नाची झाली, लेकी आता तू लग्नाची झाली. गरीब होता पाहून वरू, गरीब होता पाहून वरू, तुझे ग लग्नाचा विचार करू, तुझे गो लग्नाचा विचार करू. शुभमंगल झाल्यावरती, शुभमंगल झाल्यावरती, अक्षता परतील ग डोईवरती, अक्षता परतील ग डोईवरती. 7 जन्मात दौला असेल, मंगलाष्टक पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. त्यांचा आवाज होता. मल्टी टॅलेंटेड खरं तर हे रसायन आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाले. इकडे मात्र 1 रन येताना दिसते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 13 या आकड्यावर 13 रन्स. खरं 10 संघ क गटामध्ये खेळले आणि त्याच्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे हा संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. कारण त्याला बाय दिली गेली होती आणि त्यानंतर हे संघ इकडे मात्र मिसकूट झाला. फटका फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज शैलेश यावेळेस मात्र झेल टिपतात. अजून एक फलंदाज बाद होईल. निम्मा संघ कारज झालाय. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला लागलाय हा 5वा धक्का.
13 वर 5, पाचवा धक्का लागलाय तो रॉयल उल्बे संघ एकही फलंदाज खरं तर जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. थोडासा बेजबाबदारपणे सध्याच्या घडीला जी वागणूक सुरू आहे फलंदाजांची आणि त्याचमुळे संघ आता मात्र थोडासा अडकलाय. सतीजी पाटील नाभा यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. मच नीडेड, गरज होती एखादा मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र येत असताना फलंदाज ओमकारकरच्या बॅट मधून षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 19 या आकडे आपण 19 रन्स ऑन बोट. ओमकारकरचा षटकार थोडासा मनोबल वाढवेल, थोडासा आत्मविश्वास जरूर वाढवेल रॉयल उल्बे संघासाठी आणि ते फार गरजेचं होतं. अगोदरच्या फलंदाजांनी फक्त हजेरी दाखवली होती. आकाश मडवी, तुषार कोळी, मोठी मोठी नावं, प्रज्ञेश पाटील, सूरज पाटील हे 4 खेळाडू शून्यावर बाद झाले होते. गीतेश मडवीनं थोडाफार प्रतिकार जरूर केला. सलामीला येत असताना 11 धावा त्यानं जोडल्या होत्या, बाकी सगळं ठणठण गोपाळ. शैलेशांचा हा बॉल हलकीशी अपील पाहायला मिळाली, थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा येईल पंचांचा. एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 20 नाऊ. 20 धावा धाव फलकावर. 4 रात्रीमध्ये आमचे मॅच ऑफिशियल संदीप पाटील सर जासई आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी गरज सर, नवीन शेवा आणि बोकडबिराचे रोहन पाटील सर. चांगलं पंचांचं कार्य संपूर्ण रात्रीमध्ये थंडीमध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहून त्यांनी निपक्षपातीपणे पंचांचं कार्य पाहिलंय आणि जरूर त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. ट्वेंटी 21 धावा झाल्यात रॉयल उल्बे संघाच्या धावफलकावर. निदान 35-38 ही एक चांगली टोटल ठरू शकेल, कारण या मैदानावर धावा चेस करताना अडचणी बऱ्याचशा संघांनी निर्माण झाल्या होत्या. परंतु इकडे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होईल थोड्याशा आशा पल्लवित केल्या होत्या ओमना, परंतु इकडे मात्र ओमकारकरचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो शैलेश ठाकूर आणि हा 6वा धक्का रॉयल उल्बे टीमला. बॉर्डर 2 लवकर पाहायला मिळेल आपल्याला. डीजे मास्टरनी थोड्याशा आठवणी जरूर ताज्या केल्या, परंतु या ओव्हरसाठी शैलेश ठाकूर यांच्यासाठी शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चौथे आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज सज्ज होईल स्वराज ठाकूर. ओ स्वराजचा हा फुल टॉस इकडे बी वर कॉल करण्यात आलाय. फर्स्ट राईट, पहिलाच बॉलवर दंडित केलंय स्वराजला आणि वॉर्निंग जरूर दिली जाईल. बाबाने अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाहीत क्रिकेटमध्ये आणि अजून एकदा जर चुकी झाली तरी गोलंदाजी मात्र इकडेच थांबवावी लागेल. 9 बॉलचा इशारा आलाय आणि या +1 अशी रन मात्र जोडली जाईल, त्यामुळे 2 धावा मिळतील रॉयल उल्बे टीमला. 23 धावा धावफलकावर. फ्रीडचा बॉल, हा फ्रीडचा बॉल होता ऑन साइडला मिड विकेटला. झेल तर टिपलाय, परंतु फ्रीडचा बॉलची हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे. परंतु जास्त मोठं नुकसान झालेलं नाही. सिंगल आले, 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24
24 फलकावर लागल्यात. प्रोजेक्टेड टोटल आपल्याला दाखवतोय सध्याच्या घडीला 30, परंतु त्याहीपेक्षा जास्त विचार करायला काही हरकत नाहीये. परंतु रॉयल उल्वेज संघाच्या प्रमुख फलंदाजांनी मात्र या मॅच मध्ये हाराकिरी पत्करली आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिली रन वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो चांगला होता इकडे मात्र, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. संकेत होता डेंजर एंडला, परंतु या 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येमध्ये बदल, 26 धावा धाव फलकावर. 26. ओ फुल टॉस आहे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बसले तिकडे, झेल तर सुटलाय, परंतु प्रॉपर कनेक्ट झाला असता, थोडीसा जोरकस फटका मारला असता तर हा चेंडू सुद्धा बाहेर गेला असता. सध्याच्या घडीला धावांची गरज आहे रॉयल उल्वेज संघाला. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं टीमची टोटल 28 या आकड्यावर. 28. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल जरूर केले. जी धावसंख्या मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लढता येईल ती रॉयल उल्वेज संघाला, कारण या स्पर्धेमध्ये सेकंड इनिंग मध्ये बऱ्याचशा संघांना मात्र घाम फुटलाय. ओ इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिली रन घेतले. थोडी रिस्क घ्यायला हवी होती, परंतु इकडे मात्र ओव्हर थ्रो कलेक्शन झालेलं नाहीये आणि इकडे सुद्धा पाहायला गेलं तर प्रॉपर थ्रो नव्हता. बॅकअपला कुणीही नाहीये. आणखीन एक रन, नावेकाडी टीमचा सावळा गोंधळ सुरू झालाय. आणखीन एक ओव्हर थ्रो, 4 कंप्लीट, 5वाचा प्रयत्न आणि धावांसाठी धावा धाव धावा धाव धावा धाव. आणि इकडे मात्र अक्षरशः डोळ्यात देखत इकडे पंच किती धावा. पंचांनी सांगितलं इकडे थर्ड अंपायर चेक केलं जाईल 3ऱ्या धावेसाठी, अन्यथा या धावा किती असतील 6. परंतु पाहूया इकडे चेक केलं जाईल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. परंतु जर इकडे रनआउट नसेल आणि या 6 धावा असतील तर हा मोठा रेकॉर्ड नावेकाडी संघ आपल्या नावावर करणार आहे. चेक करूया आपण 3रे पंच. पंचांना विनंती आहे 3रे पंच आपण प्लीज या. क्लोज कॉल आहे खरं तर, आणि त्याचमुळे 3रे पंच कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु तिकडे 2 फलंदाज बघा स्क्रीनवर दमलेत, अक्षरशः गुडघे टेकून दमलेत. खरं तर 6 धावा त्यांनी पूर्ण केल्यात आणि हे सोपं नाहीये खरं तर 6 धावा पूर्ण करणं. आणि पाहूया एक्झॅक्टली काय डिसिजन येतोय अंपायरचा. इट्स अ नॉट आउट इज अ कॉल आणि या रन्स मिळतील उल्वेज टीमला. या फार महत्वाच्या धावा, 6 धावा जिकडे कदाचित एकच होऊ शकली असती, फार फार तर 2 गेले असत्या, तिकडे मात्र 6 धावा. अक्षरशः दमछाक झाले अश्वित कारकर आणि संकेत भोईरची. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर कायमचा लक्षात राहील. 6 धावा मात्र धावून काढल्यात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. सुरुवातीला असं वाटलं होतं 25च्या आसपास ही धावसंख्या राहील आणि आता कुठेतरी 40 खुणावू लागलंय खरं तर रॉयल उल्वेज संघासाठी.
4 चेंडू झालेत आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला नो बॉल पडला होता आणि त्यानंतर मात्र सलगचे 4 बॉल. स्वराज ठाकूरनं थोडंसं टेन्शन वाढवलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धाबा दिल्यात. कमबॅक करावं लागेल स्वराजला. आज मात्र नावेकाडीच्या मैदानावर आणि नावेकाडी संघाच्याच विरोधामध्ये 6 धाबा पूर्ण करण्याचा विक्रम रॉयल उलुबे संघाचा. हो, इकडे मात्र विवस खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु हा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय स्वराजनं. चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता आणि आता मात्र असेल या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. 34 धावा झाल्यात. रन्स यायला हव्यात. भले त्या सिंगल येऊ द्या, डबल्स येऊ द्या, या रन फार महत्वाचे आहेत रॉयल उलुबे संघाला लढा देण्यासाठी. हा फुल टॉस होता, मिस केला इकडे मात्र फलंदाजांना. कनेक्टच प्रॉपर झालेला नाहीये, टायमिंग नव्हतं जुळलं आणि त्याच कारणास्तव इकडे फक्त 1 रन येताना दिसेल. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 6 गडी बाद 35 धाबा आणि 36 धाबांची मात्र गरज असेल. हा चांगला ज्युसी फुल टॉस होता. खरं तर अश्वित खारकर होता चांगला फलंदाज. चला DRS वेस्ट हाईट साठी बॅटरने घेतलाय. जाता जाता बरोबर आहे. रिव्ह्यू घरी तर घेऊन जाऊन काय फायदा नाही त्याचा. त्यामुळे शेवटचा बॉल आहे, त्याचा वापर तर झालाच पाहिजे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 36 टार्गेट आहे. गणी ग्रुप मोरावे खरं या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गणी ग्रुप 24 चेंडू आणि 36 धाबा करायच्या घरच्या मैदानावर. घरच्या स्पर्धेमध्ये रिहानी स्पोर्ट्स नावेकाडी टीमला 6 धाबा थोडंसं टेन्शन तर वाढवणार नाहीयेत ना, त्याची चर्चा सध्याच्या घडीला सुरू असेल क्रीडांगणामध्ये. परंतु पाहूया रॉयल उलुबे संघाला मात्र एक फायटिंग टोटल त्यांनी जरूर उभा केलाय आणि त्याचमुळे जरूर रंग भरले जातील या मॅच मध्ये. कस लागणार आहे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. रिहानी नावेकाडी संघ मात्र कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय हे सुद्धा पाहावं लागेल. रॉबिनजी खारकर यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. रॉबिनजी खारकर आणि त्याचप्रमाणे दर्शनजी ठाकूर दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे रिहानी इंटरप्राइजेस चषकामध्ये. सुस्वागतम. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी 36 धावा करायच्यात घरच्या स्पर्धेमध्ये रिहानी स्पोर्ट्स नावेकाडी टीमला आणि कशा पद्धतीने मात्र या धाबा होतील. परंतु ऑफिशियली मोहा कोळीवाडा टीमला आम्ही बाय घोषित करतोय कारण त्यांनी मात्र सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले आणि याच कारणास्तव मोहा कोळीवाडा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तर रॉबिन शेठ खारकर यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम.
धन्यवाद दीपकजी पाटील सर. रॉयल स्पोर्ट्स उडवे आणि रियानी स्पोर्ट्स नावे खाडी. पहिले सत्र संपलंय. 35 रन बनलेत पहिल्या सत्रामध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे कडून आणि 36 धावांचं लक्ष्य आहे. 30 धावा चांगल्या पद्धतीने बॅटमधून आलेत, परंतु त्यामध्ये ज्या 6 धावा आहेत त्या धावून पूर्ण केलेत 2 बॅटरनं. एक नवीन विक्रमच झाला मैदानामध्ये. मोठी दमछाक होती. त्यामुळे 36 धावांचे हे आव्हान आहे रियानी स्पोर्ट्स नावे काढीला या मैदानावर. बघायचं ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये आले. सलामीवीर प्रीत म्हात्रे आणि शिवम. सर्वेश आलाय. शिवम नाही तर सर्वेश आहे. मॅच कडे आपण वळतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल डिलिव्हर करणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय आकाश. पहिल्या बॉलवर आकाश जम के स्वागत केलंय. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. भूमिकेत आपण प्रीत म्हात्रे आणि सर्वेशला आपण पाहतोय आणि 36 धावांचे आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये पहिल्याच बॉलवर त्यापैकी 6 रन कव्हर केले. 23 मध्ये आता 30 रन पाहिजेत. चांगली स्टार्ट खरं तर मैदानामध्ये केली बॅटिंग करत असताना प्रीत म्हात्रेनं रियानी स्पोर्ट्स नावे खाडी. सामना फार महत्वाचा देखील आहे, परंतु सध्या इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यामुळे गोलंदाजीतून कंजूसी तुम्हाला करावी लागेल. अशाच काही प्रकारे बॅटिंग करत असताना टीम रियानी स्पोर्ट्स नावेकाडी टीमला माहिती आहे की हा सामना सिंगल डबलला आता इथून जिंकला जाऊ शकतो. आणि ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानामध्ये 1-2 डॉट बॉल जरी केले इतका फारसा फरक पडणार नाही आहे या मॅचमध्ये. कारण ज्या पद्धतीने प्रीत म्हात्रेची बॅट बोलतीये मागील मॅचमध्ये देखील. आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी. चांगली गोलंदाजी मागील 2 बॉलमध्ये. फुटवर्क थोडं कमी होतं आणि वाईड लाईन आम्ही इथून जेव्हा मैदानामध्ये बघितले थोडा ॲडव्हान्टेज आहे गोलंदाजाला. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी जो करत असेल त्यांसाठी. षटकारानंतर त्याचं उत्तर सलग 2 डॉट बॉलनं दिलाय. आकाश मडवीनं चांगली गोलंदाजी तो करतोय सध्या मैदानात. यावेळेस चुकलाय, टप्पा चुकलाय. अगदी पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केलाय, त्यामुळे पंचांनी याला नो बॉल दर्शित केलाय. अपकमिंग असेल आता फ्री हिट आणि ज्याची भरपूर बॅट बोलते आणि त्याच्या समोर फ्री हिटचा हा चेंडू. बघायचं प्रीत कशा पद्धतीनं फायदा उचलील. तर सन्माननीय सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण मंचावर यावं. डाबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आदरणीय सागर शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आणि इन बिटवीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय, तो प्रीत म्हात्रेच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. प्रीत 13 वर संघ पोहोचलाय. चांगली बॅटिंग. ड्राईव्ह केल्या बॉलला इनसाइड आउट. बॉल चालला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडा वेग घेतला बॉल रिसीव्ह करण्यासाठी. थ्रो करते तोपर्यंत दुसरी रन. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटरमध्ये. सर्वेश देखील तेवढी चांगली 7. स्कोरबोर्ड 15 वर सध्या पोहोचलाय. आकाश थोडंसं कमबॅक या अगोदर झालं होतं, परंतु एक नो बॉल केला, चूक केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा रन यायला सुरुवात झाली आहे. कमी गतीचा चेंडू, थोडा बॅक ऑफ द हँड, स्लोअर बनी केला आणि त्या स्लोअर वन फसवलंय. पहिलं षटक संपलंय. 36 धावांचा वन असताना या पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत. रन फलकावर 15.
Baby, old school, old school. आलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये 18 बॉल मध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. रनी स्पोर्ट्स नावेकाडी टीमच्या दृष्टिकोनातून सामना इतका कठीण नाहीये. प्रीतनं चांगला स्टार्ट करून दिलाय, कारण जेव्हा कमी धावसंख्येचं टार्गेट असतं तेव्हा स्टार्ट तुम्हाला चांगला करायचा असतो. फलंदाजी असू द्या अथवा गोलंदाजी, सुरुवात 15 धावाने केले त्यामुळे एक सुरक्षित सुरुवात आपण म्हणू शकता. परंतु अजूनही 21 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 18 बॉल मध्ये उर्वरित. मैदानाच्या चारही बाजूने तुम्हाला प्रेक्षक वर्ग बघायला मिळेल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अश्वित खारकर आलाय. हवेमध्ये थोडासा बॉल टॉस केला आणि त्यानंतर नियोजित टप्प्यावर बॉल पडलाय. जसं आपण भारतीय संघाचं हरभजन बघायचो तशाच पद्धतीने थोडा हवेमध्ये बॉल टॉस करतो, थोडा स्विंग होण्यासाठी, एअर स्विंग होण्यासाठी त्या बॉलला वेळ देतो. सर्वेश ऑन स्ट्राइक रेनकडे. पहिल्यांदा तो स्ट्राइक रेनकडे आलाय. पहिला बॉल डॉट बॉल त्यांनी खेळाय. यावेळेस ऑफ कटर. एकाच अँगल मध्ये दोन प्रकारच्या बॉल फेकू शकतोय. 2 बॉलवर त्याने दाखवलंय. याच ऍक्शन मध्ये पहिला बॉल त्याने लेग कटर ठेवलाय आणि आत्ताचा बॉल बघू शकता आपण ऑफ कटर हलकासा आतमध्ये आला. स्विच हिटचा प्रयत्न त्यावर केलाय सर्वेशनं. 2 बॉल निर्धाव फेकलेत. अश्वित खारकर ताकद जोखून दिली होती या बॉल मध्ये, परंतु कनेक्शन इतकं प्रॉपर नाहीये. दुसऱ्यासाठी निघाले. सेकंड रन अटेम्प्ट केली आणि कम्प्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि या मैदानावर रनिंग बिटवीन द विकेट तुमच्याकडे चांगली असेल तुम्ही सिंगलला डबल मध्ये इझिली कन्वर्ट करू शकता. हे दाखवलंय त्या दोन्ही बॅटरनं. स्कोर बोर्डवर रन लागतात. टोटल 17 धावा. हॅलो हॅलो आपल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना, परंतु 15 मध्ये अजूनही 19 पाहिजेत. ते तितकंच महत्वाचं. अश्वितनं काही रन थांबवलेत. ढकललाय. जेवढा संयमानं खेळाय, अगदी जाणून बुजून हा फटका त्यांनी खेळाय. 2 रन पूर्ण होत आहेत. तिसरीसाठी निघाले. तिसरी रन अटेम्प्ट केली जाते, परंतु ही तिसरी धाव पूर्ण की अपूर्ण हा निर्णय आला आता तिसऱ्या पंचांकडे हायकोर्टमध्ये. चेक केला जाईल आणि जज आता कोण म्हणलेत? आमचे तिसरे पंच. चेक केलं जाईल. तिसरी रन रोहनजी पाटील आहेत. 3 रन पूर्ण झालेत या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्लिअर डिसिजन होता. पहिल्या व्ह्यू मध्येच पंचांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. त्यामुळे अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर बोर्ड बनलाय. 20 धावा ऑन बोर्डवर आहेत. ऑन स्क्रीन दूध का दूध पाणी का पाणी. प्रीतला देखील स्ट्रायकरकडे आणलं जाईल. सर्वेशनं त्याचा रोल अदा केला. या क्षणाला त्याला तेच करायचं होतं. 36 धावांचं आव्हान होतं आणि आतापर्यंत संघ 20 वर पोहोचलाय. 14 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हॅलो हॅलो आपल्या विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाले रिहानी स्पोर्ट्स नावेगाडी संघाची. फुल टॉस बॉल दिला, बॅटवर दिलाय आणि या क्षणाला रन कमी असताना डायरेक्ट बॉल तुम्ही द्याल तर रिझल्ट हाच बघायला मिळेल आणि इम्पॉर्टंट षटकार. प्रीत आहे आणि 3 षटकार त्याने ठोकलेत आतापर्यंत. अतिशय चांगली बॅटिंग प्रीत कडून. संघ 26 वर पोहोचलेला आहे. 13 बॉल आणि 10 धावांची आता आवश्यकता या मॅच मध्ये उर्वरित. जेव्हा जेव्हा स्क्रीच वर बॉल पडलाय थोडी समस्या आली आहे बॅटरला तो बॉल फेस करण्यामध्ये. अगदी हे षटक देखील चांगलं डिलिव्हर केलं होतं. फक्त एक खराब बॉल अश्वितचा, त्यामुळे 11 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. स्कोर बोर्डवर 26 रन बघायला मिळत आहेत. अंतिम 12 बॉल आणि 10 धावांची गरज. पाणी घेऊन श्रीराम
ड्रिंक्स ब्रेक, त्यामध्ये थोडीशी रणनीती ही साधता येऊ शकते. 12 मध्ये 10 ची गरज आहे अजूनही रियानी स्पोर्ट्स नावेकाडी टीमला. रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या अगेन्स्ट खेळत असताना याही नंतर एक चांगली मॅच जरूर आपल्याला बघायला मिळेल. चला, अगदी एक देखील तेवढंच महत्वाचं, कारण पहिल्या 5 विजेत्यामध्ये ज्याचा हाय स्कोर त्याला सेकंड राऊंडमध्ये बाय होती, अर्थात हिरा स्पोर्ट्स मोरावेला. आणि त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये ज्याचा हाय स्कोर त्याला बाय, त्यामुळे मोहा कोलीवाड्याला तिथे बाय मिळाली. यातून जिंकलेला संघ मीरा स्पोर्ट्स खेळ. चला, 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तृतीय आणि महत्वाचं षटक संकेत, हे महत्वाचं षटक आहे. 12-10. अगदी पहिलाच बॉल जो क्रॉस पॅटने खेळायचं होतं, स्क्वेअरला गेलेल्या खरं तर टार्गेट करायचं होतं, परंतु डॉट बॉल इथे आलाय. थोडं रंग भरण्याचं काम करण्याचा प्रयत्न सुरू झालाय संकेतचा या पहिल्या बॉल पासून. कारण मॅच जरी 36 धावांचं टार्गेट असलं 24 चेंडूमध्ये, तरीही 11 मध्ये 10 ची अजूनही गरज आहे. हे 6 बॉल निर्णायक राहतील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण सध्या प्रयत्न हाच असेल बॅटिंग करणाऱ्या रियानी स्पोर्ट्स नावेकाडीचं की मॅच या ओव्हरमध्ये संपवायची. परंतु फिल्डिंग टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे हाच प्रयत्न करते की इथूनही हा सामना अंतिम षटकामध्ये येईल, अंतिम बॉल पर्यंत कसा घेऊन जाता येईल, ते अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू झालेत. दहा चेंडू आणि 10 रन आता हवेत. बॉल टू रन समीकरण, मागील 3 चेंडू डॉट आलेले आहेत. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाज निघालाय संकेत. चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट. एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. सर्वेशनं थोडं चूक केलेत. कधी कधी लो स्कोर हलक्यात घेणं अंगलट येतं. आता 9 मध्ये पाहिजेत 10. संकेत स्टँडर्ड गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये प्रभावी करणारी त्याची गोलंदाजी राहिली आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. रियानी स्पोर्ट्स नावेकाडी टीम हलक्यात घेता येणार नाही मुलात, कारण कोणताच संघ आणि कोणता सामना प्रत्येक टीम साठी तेवढाच महत्वाचा असतो. या मॅच मध्ये जरी रन कमी असले तुमच्याकडे अगदी, तरीही या सामन्यामध्ये तुम्हाला लढावं लागेलच. चला, थोडं फास्ट करा, हेच पंच सांगतायत. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, शिवम आलाय. 1 डाऊन. 2.3 चेंडूचा काही संपलाय. 9 बॉल आणि 10 धावांची गरज. संख्येचा हा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळाय. शिवमनं पाठीमागे फिल्डर आहेत. चांगला थ्रो अगदी बघायला मिळेल. 1 रन या बॉलवर मिळते. 8 चेंडू 9 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. बॉल टू रन समीकरण असलं तरी मॅच महत्वाचे हे विसरून जमणार नाही. इथून गोलंदाजीचा आपण प्रत्यक्ष बघितलं संकेतचं, तर पहिले 2 बॉल त्याने डॉट फेकले, त्यानंतर विकेट मिळाली आणि आत्ताची सिंगल. त्यामुळं या टर्निंग पॉइंट ओव्हरमध्ये तो थोडं टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन एक स्विंग आणि मिस. अतिशय चांगली गोलंदाजी सध्या बघायला मिळते. महत्वाच्या षटकामध्ये संकेत या मॅच मध्ये मी म्हटलं होतं की तो प्रयत्न करेल या मॅच मध्ये रंग भरण्याचा, थोडा कलाटणी देण्याचा, धाव संख्येला थांबवण्याचा, आणि आतापर्यंत या पहिल्या 5 बॉल मध्ये त्याने ते केलंय. बॅटच्या टो एंड वर लागला बॉल, हवेत गेला, मिस टायमिंग. फिल्डर आलाय, डाऊन द बॉल. आता कॅच सोडली की मॅच, हाही मोठा तेवढाच प्रश्न. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
3 रन पूर्ण केलेत या बॉलवर. म्हणून याच गोष्टीचा उल्लेख केला की कॅच सोडली की मॅच करांना अफाट मेहनत घेतली होती संकेतनं हा सामना पुढे घेऊन जाण्यासाठी, परंतु सोडलेला झेल येणाऱ्या काळामध्ये दर्शवतील. स्कोरबोर्डवर धावा लागले टोटल 30 धावा, अंतिम 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. स्क्रीनवर तुम्हाला शैलेश ठाकूर साहेब, स्पर्धेचे आमचे आयोजक, थोडं काहीतरी माइंडमध्ये त्यांचं सुरू आहे की एक्झॅक्टली मॅच 36 धावांची, परंतु भरपूर डीप घेऊन गेलेत आपले बॅटर. 6 चेंडू 6 वर हा सामना आलाय. 3 ओव्हरमध्ये 30 रन बनले, 10च सध्याचं आहे करंट रन रेट. मॅच अजूनही ऑन आहे. बेस्ट बॅटल असंही नाव दिलं जाऊ शकते या सामन्याला. गीतेश आलाय, गीतेश मडवी. अंतिमचं षटक बघायचं. बॉल टू रन समीकरण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ खेळत असताना प्रत्येक रन जमवणं आणि आपला सामना पुढे नेणं, रन एकत्रित करणं किती जबाबदारीचं काम आहे बॅटर जाणू शकतात. तर किरणजी तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चला थोडं फास्ट करा प्लीज. रॉयल स्पोर्ट्स बोलूया, आपण जास्त वेळ घेत आहेत. ऑर्गनायझर कमिटी ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतीये. 6 चेंडूमध्ये 6 रन पाहिजेत. गीतेश आलाय गोलंदाजी मार्कवर. सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे. हा सामना कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. मैदानाला सवय 4 बॉलमध्ये 2 धावा देखील डिफेन्स आलेले आहेत. ड्राईव्ह केल्या बॉलला 1 रन कंप्लीट झाले. दुसरीसाठी निघाले वेगानं, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपानं आपल्या तंबूच्या श्रेयाला. पाच 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सिया तांडेल थांबा जरा, त्यांचा सन्मान आपण इथे घेणार आहोत. रेहानीची बेस्ट फ्रेंड नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय बॅटिंगसाठी. रोनित आलाय. 5 बॉल 5 ची गरज. 5 बॉल 5. इनसाइड आउट केलाय. फटका बघा. विनिंग मोमेंट अँड विनिंग शॉट. येत्या क्षणी रोनितने या मॅचला फिनिश केलं. चांगला प्रीतने मारलाय खरे तर, कारण दुसरीसाठी बाद झाला होता बॅटर. चला स्ट्राईक तिकडे शिफ्ट करतोय आता. आणि अभिनंदन. रियानी स्पोर्ट्स नावेकाडी संघ पुढे क्वालिफाय करतोय. अभिनंदन, शुभेच्छा आपण त्यांना देऊया. आणि चांगला बॅटल. हा सामना जरी रॉयल स्पोर्ट्स उलवेनं गमावला असला तरी चांगले लढले. थोडा वेळ मैदानामध्ये रेहानी स्पोर्ट्स नावेकाडी संघाला देखील त्यांनी संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं होतं आणि थोडा वेळासाठी